बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या, भाग 8. मोगाला पाखऱ्या आवडला आहे. ती त्याच्या प्रेमात पडली ह्याची कल्पना आमदार साहेबांना आली होती. पाखऱ्याचं तिच्यावर मन आहे की नाही हे त्याला विचारणं काही ठीक नव्हतं. पाखऱ्याचं मन जर मोगावर असेल तर आमदार साहेब अस्वस्थ झाले. पाखऱ्या पराक्रमी आहे, हुशार आहे, पण ना घर ना दार. तो कसा जावई म्हणून स्वीकारायचा? त्याच्याशी मोगाचं लगीन केलं तर आपलं मतदार असलेले आदिवासी काय म्हणतील? ते म्हणतील आमदार साहेबांची पोर त्यांच्या राखणदारासंगती पळून जाणार म्हणून तिचं लगीन त्याच्याशी केलं. ज्याला स्वतःची पोर सांभाळता येत नाही त्याला काय निवडणुकीत मत द्यायचं? आमदार साहेबला काय करावं कळेना. या पाखऱ्याला आताच आपल्या जंगलपट्टीच्या राखणदारीचा नाईक म्हणून काढलं तर, या जंगलपट्टीतून त्याला हकलून दिलं तर. पण आपल्या लाडबाबाचा त्यानं एक सोडून 2 वेळा जीव वाचवला. पाखऱ्याला काढायचं म्हणजे लाडबाबाला विचारायला लागेल. त्यानं जर नकार दिला तर. झोपाळ्यावरनं आमदार साहेब उतरले. ते बाहेर आले. त्यांची बायको सोगा आत येत होती. तिला ते बोलले, मोगा कुठं आहे? जंगलपट्टीत गेली. जंगलपट्टीत कशाला गेली ते तिनं सांगितलं नाही. मला तिचं लक्षण ठीक दिसत नाही. सोगा बोलली, त्या पाखऱ्यानं तिला त्या हैदऱ्या रेड्यापासून वाचवल्यापासून तिच्या तोंडात सारखं नाव त्याचंच असते. रात्रीची पण झोपेत ती बरळत असते. काय? तुम्हीच रातचं उठून तिच्याजवळ बसा आणि तिची ती पाखऱ्या नावाची बडबड ऐका. सोगाच्या मनात पण पाखऱ्याविषयीचा तोच संशय. आपल्याला जपायला हवं. ती रोज जंगलपट्टीत जाते. का जाते? पाखऱ्या तर जंगलपट्टीचा नाईक, त्याला तर ती भेटायला जात नसेल. आमदार साहेबने आपल्या घोड्यावर मान टोकली. अस्वस्थपणे ते घोड्यावरनं निघाले. पाखऱ्याला आपण आपला बॉडीगार्ड करायला पाहत होतो तर त्यानं तसं होण्याचं नाकारलं. त्याला त्यात इंटरेस्ट नव्हता. ह्याचं कारण काय? आपल्या गैरहजेरीत त्याला मोगाला भेटायला मिळावं हे तर नसेल. समोरनं गोदा लाकडाची मुळी बांधत होते. तिच्याजवळ येताच त्यानं घोड्याला लगाम खेचला. बोलले, गोदा, पाखऱ्या पाहिलास? पाखऱ्या? आज तो माझ्याजवळ होता. तुझ्याजवळ? म्हणजे? मला मध खावंसं वाटलं तर त्यानं या बोरीच्या माडावरचं मधाचं पोळं काढून दिलं. काय म्हणतेस? ही बघा बोरीची फांदी त्यानं मला त्याच्या परशीनं तोडून दिली. आमदार साहेबनं बोरीच्या फांदीला लटकलेलं मधमाशाचं पोळं पाहिलं. त्याच्या भोवती 2-3 माश्या फिरत होत्या. बाकी माश्या खाली जळून पडलेल्या दिसत होत्या. मगाशी पाखऱ्यानं मशाल पेटवली आणि माश्या जाळल्या आणि मला मध खायला दिला. तुला आवडतो का तो? आमदार साहेबनं तिला विचारलं. मला आवडून काय उपयोग? म्हणजे? त्याचा जीव कोणा थोरा मोठ्याच्या पोरीत गुतलाय. काय म्हणतेस? तोच मला तसं म्हणला. ती खलनायकी आवाजात होती. थोरा मोठ्यांची पोर? त्याला कुठं भेटली ती? तो नाव मला सांगत नाही. खरं बोलतोस तू? तुम्ही आमचं मायबाप, तुमच्याशी खोटं कशाला मी बोललेन सांगा. पण त्यानं तर तुला मधाचं पोळं काढून दिलंय. ते तुझ्यावर जीव असल्याशिवाय? नुसतं मधाचं बोट दाखवून उपयोग काय? मधाचं बोट तोंडात घालायला नको. तो कोणत्या दिशेनं गेला? असंच पुढे जावा. तिनं हात दाखवला. आमदार साहेबच्या काळजात बोचलं. ह्या गोदानं थोरा मोठ्यांच्या पुरीचं नाव सांगितलं नाही, पण तिचा नक्कीच रोख आपल्या मोगावर आहे. माझ्या बापाची आणि पाखऱ्याची तक्रार झाली. कशावरनं?
आमच्या झोपड्याकडे तो जादा घिरट्या घालतो म्हणून. काय काय म्हणालीस? मग काय खोटं बोलते? बापाला पाखऱ्याचा उल्लूपणा आवडत नाही. पण पाखऱ्याचा जीव तर कोणा थोरा मोठ्याच्या पोरीत गुंतला आहे. तो कशाला उगाच तुझ्या झोपड्याकडे घिरट्या घालील? काही माणसांना काय थोरा मोठ्याच्या पोरीला आणि गरीबाच्या पोरीला बी एकाच टायमाला फसवायची सवय असली तर. काही तरुण प्रेमाभिमाच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त तरुण पोरींशी खेळणंच त्यांना माहीत. फुलपाखरागत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर रुंजी घालणं, त्यांच्यातील रस पिणं एवढंच त्यांना माहीत. त्याच स्वभावाचा पाखरे असला तर. गोदाच्या बोलण्यानं आमदार साहेब आणखी अस्वस्थ झाले. पाखऱ्या दिवसातून एक टाईम तरी इथं येतो. माझ्या हातची भाकर आणि अंड्याची पोळी खाल्ल्याशिवाय भागत नाही. तुझा बाप असतो का घरात? बाप असताना तो कशाला येईल? तरुण पोरला भेटायचं म्हणजे तिच्या बापाला चुकवायलाच हवं. गोदा ओटावरनं जीभ फिरवत बोलली. तिथं थांबणं आता काही आमदार साहेबला जमणारं नव्हतं. आपली तरुण लेक नेमकी कुठं गेली हे शोधायलाच हवं होतं. आमदार साहेब जंगलपट्टीच्या कितीतरी आत गेले. जागोजागी हरणं ससे उड्या मारीत समोरून गेली, पण त्यांच्यानं काही बघावंसं वाटलं नाही. पुढं गेल्यावर त्यांनी पाखऱ्याचा घोडा पाहिला. वडाच्या झाडाच्या मुळीला तो बांधला होता. मोगाचा पण घोडा इथंच कुठंतरी अंतर ठेवून बांधला असणार. आपला घोडा पुढं नेला तर ते घोडं खिंकाळतील, अशानं मोगानं पाखऱ्या सावध होतील. आपल्याला त्या दोघातील संवाद मग ऐकता येणार नाही. त्याने आपला घोडा रस्त्यापासून आतल्या बाजूस बांधला. त्याने आपल्या खिशातलं रिव्हॉल्वर चाचपडलं. प्रसंग पडला तर गोळी झाडायला बरी. अंदाज घेत घेत आमदार साहेब बरेच पुढे गेले. मोगाचा घोडा त्यांनी पाहिला आणि त्यांच्या काळजात कालवा कालव झाली. आपली तरुण पोर जंगलपट्टीत इतक्या लांब एकटीच येते? एवढ्या लांब तरुण पोर कशासाठी येते हे सांगण्याची गरजच काय? पुढं बरीच गर्द झाडी होती. एक वडाचं झाड होतं. ते चांगलंच पसरलेलं होतं. त्याच्या जागजागी पारंब्या टेकल्यानं त्याचा पसारा वाढत गेलेला दिसत होता. मोगा, तू शहाणी हो. तू आपली वाड्यात जा. आमदार साहेबांना ते शब्द ऐकले. ते जागीच थबकले. आपण दोघं पळून जाऊ पाहिजे तर. मोगाचा आवाज होता तो. ते शक्य नाही. मी असा वागणार नाही. मी ह्या जंगलपट्टीचा राखणदार आहे. नुसता राखणदार आहे असं नाही, तर मी त्यांचा नाईक आहे. नायकाचं काय काम तर आपल्या मालकाची आज्ञा पाळायची. मी तुला आज्ञा करते. तू माझ्यावर प्रेम कर. तुम्ही मोठ्या घरची, आमदार साहेबाची लेक. तुम्ही तुमच्या घराण्याला, आमदार साहेबांच्या कीर्तीला कलंक लावायचा नाही. ह्यात कसला कलंक? कोणाची तरी मी बायको होणारच. मग तुझीच बायको झाले तर काय वाईट? मोगा, तू एका सज्जन राजकारणी माणसाची मुलगी आहेस. लाडबाबासारख्या खानदानी पुरुषाची नात आहेस. त्या दोघांना कमीपणा येईल असं वागू नकोस. मला तू हवा आहेस. तसं असेल तर मी उद्या सकाळच्याला ह्या जंगलपट्टीतून निघून जाईन. पुन्हा येथे मी पाय ठेवणार नाही. तू कोणाशी तरी लग्न करणार ना? मग माझ्याशी लग्न केलं तर काय बिघडतं? मला तुमच्या घराण्याला कलंक लावायचं नाही. मी त्या दोन सज्जन जीवांचा विश्वासघात करणार नाही. त्यांनी मला पोटच्या मुलासारखं वागवलं. त्यांच्याशी मी इमान राखणार. बेईमानी करणार नाही. मी इमानदार कुत्र्यागत त्या वाड्याचं आणि वाड्याच्या जंगलपट्टीचं रक्षण करणार. त्यासाठी माझा जीव गेला तरी हरकत नाही. तू जर माझं ऐकलं नाहीस तर मी लाडबाबाला आणि माझ्या आमदार बापाला सांगेन की पाखऱ्या मला नको ते बोलत असतो, कलंकित करील अशी भाषा करीत असतो. कृपया तुम्ही तुमचे असं बोलून जीव विटाळू नका. जर तुम्ही असं बोललात तर मी वाड्याच्या दरवाजातच मरेन. जिवंत राहणार नाही मी. पाखऱ्या, तू मूर्ख आहेस, बावळट आहेस. ही मोगा एवढी देखणी सुंदर आहे, तिचा तुला भोग पण घेता येऊ नये. अरे तू करंट आहेस. फुटक्या नशिबाचा आहेस तू. मला तू काहीही म्हण, पण मी तुला चांगलेपणाचाच मार्ग सांगणार. समजलं? तू आता वाड्यात जा. माझं डोक्यातलं वेड काढ.
मी तुझ्याविषयी वाड्यात काहीही सांगेन हं. तू काहीही सांग, मी आमदार साहेबांच्या आणि लाडबाबांच्या परीक्षेत पास होईन. मग मी आता काय करू? आमदार साहेब तुझं ज्याच्याशी लग्न जमवून देतील त्याच्याशी तू लग्न करायचंस, संसार करायचास. तुझा मी भाऊ आहे, तुझी खबरबात घ्यायला मी येत जाईन. पाखऱ्याचं ते बोलणं ऐकलं आणि आमदार साहेबांचे ओठ थरथरले, डोळ्यात पाणी तर आलं. ते तर थांबायचं कारण नव्हतं, त्यांना तर मोकळेपणानं राहायचं होतं. आमदार साहेब आपल्या घोड्यावर बसून केव्हाच निघून गेले होते. पाखऱ्यासारखा राखणदार असल्यावर त्यांना आपल्या वाड्याची आणि जंगलपट्टीची आणि वाड्यातील सर्वांचीच काळजी करायचं कारण नव्हतं. धुंदावलेल्या हैद्र्यानं उडवल्यामुळं मोगा बेशुद्ध पडली. चपळाईनं पाखऱ्यानं तिला घोड्यावर घेतली होती. तिला उचलून त्यानं वाड्यात आणली होती. तिचा त्यावेळचा खोटेपणा समजला होता, पण तरीही त्यानं तिला दुखावलं नाही. त्या गोष्टीचं भांडवल करून तो तिच्याशी खेळला पण नाही. प्रत्येक वेळी तो तिच्याशी संयमानं वागला होता. तो तसा धोकादायक नव्हता. दुसऱ्या दिवशी आमदार साहेब पुन्हा जंगलपट्टीत गेले. पुन्हा भरकडत आमदार साहेब वाड्याकडे आले तर पांढरी शुभ्र सुमो गाडी उभी होती. चिमण्या धावतच त्यांच्याकडे आला. त्यानं हात जोडले, बोलला, आमदार संपतराव आले आहेत. त्यांची गाडी तशी आमदारांनी ओळखली होती, पण ते इकडं आपल्याकडे येतील असं त्यांना वाटलं नव्हतं. आमदार संपतराव बैठकीच्या गादीवर बसले होते. त्यांच्या शेजारी लाडबाबा बोलत बसला होता. संपतराव चहा घेत होते. नमस्कार जांबुवंतराव. संपतरावांनी चहाचा कप खाली ठेवत म्हटलं, नमस्कार. एकदम अचानक आलात? अचानक कसा? आपण आदिवासी जंगली प्राण्यागतच उगवणार, त्याला अचानक कसं म्हणायचं? संपतरावांचं बोलणं भाषणं सारं असं. विधानसभेत पण त्यांना सभापती मुद्द्याला धरून बोला सांगायचे, तर ते म्हणायचे, मी आदिवासी आहे, आदिवासी मुद्द्याला धरून कसा बोलणार? माझं शिक्षण ते किती? आमदार संपतराव तसे गोष्टी वेल्हाळ, इकडच्या तिकडच्या गोष्टी ते करीत बसले. मुद्द्याचं बोलणं बाजूला झालं. मोगा कप बशा न्यायला आली, तेव्हा तिला पाहत ते बोलले, तुमच्या ह्या पोरीला पाहायला आलो होतो, कॉलेजला जाते म्हणे ही. मला वाटतंय मी येण्याआधी तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घेतलेला दिसतोय. तिला मी पास केली आहे माझ्या मोठ्या मुलासाठी. तुमचा मोठा मुलगा म्हणजे रंगनाथ? हां तोच. पण आता तो रंगनाथ नाही, तर रंगनाथराव तालुका पंचायत समितीचा सभापती आहे. त्याला मी आता ह्या निवडणुकीला आमदारकीला उभा करणार आणि मग मी आमदारकीचं पेन्शन घेत बसणार. समजलं? आमदार संपतरावांच्या त्या बोलण्यानं आमदार साहेब उल्लसित झाले. त्यांच्या डोक्यात मोगाचा आणि पाखऱ्याचा तिढा उभा होता. तो त्या बोलण्यानं सुटत होता. पाखऱ्यावर मोगाचं प्रेम आहे हे आमदार साहेब जांबुवंतरावांना कळलं होतं. पाखऱ्या समजदार आहे आणि तो तिला तिचं ते प्रेमाचं वेड सोडायला सांगत होता, हेही त्याने ऐकलं होतं. पाखऱ्याविषयी त्यांच्या मनात आदर निर्माण झाला होता. जांबुवंतराव, तुम्ही गप्प बसला. आमचा सभापती रंगनाथराव तुम्हाला पसंत नाही का काय? पसंत आहे की, मी पाहिलाय त्याला. आमदार निवासात मी त्याच्याशी गप्पाही मारल्यात की. चांगला BA आहे. आमदार म्हणून निवडून आला की त्याला आदिवासी म्हणून समाज कल्याण नाहीतर आदिवासी मंत्रिपद मिळवायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी आपण सारे राखीववाले आमदार प्रयत्न करू, म्हणजे माझा मुलगा आणि तुमचा जावई एकाच वेळी मंत्री होईल. काय कल्याणच कल्याण. त्या बोलण्यानं आमदार जांबुवंतराव चिंतित झाले. पण त्यांच्यापुढं मोगाचा प्रश्न उभा होता. तिचं कॉलेज बंद करणं आवश्यक होतं. ती कॉलेजला जाऊन तरी काय शेवटी कोणाची तरी बायकोच होणार होती. तिला असा एक आदिवासी आमदाराचा सभापतीपद भूषवणारा तरुण मुलगा पती म्हणून मिळत असेल तर का सोडावा? तुमच्या मुलीला मी विचारलं. काय विचारलं? तुला आमचा सभापती मुलगा रंगनाथराव पाहायचा असेल तर माझ्या सुमो गाडीत बस. मग काय म्हणाली? बोलली नाही पोर. मला माहीत आहे
ती बोलणार नाही. मोगाचं प्रेम पाकऱ्यावर आहे हे माहीत असणारे आमदार साहेब बोलले. तुमच्या बोलण्याचा मुद्दा नाही कळला मला. आमदार संपतराव भाबडेपणानं बोलले. आपल्या बोलण्याचा मुद्दा कसा पटवून देणार होते आमदार जांबुवंतराव? तर आपण लग्नाच्या बैठकीसाठी येणार ना आमच्या बंगल्यावर? तिथे रंगनाथराव आणि त्याचे काका मामा येतील. तुमचे कोणी नातलग असतील तर तेही बरोबर घेऊ. माझी सुमो, तुमची जीप, जाऊ लगेच. आमदार संपतराव त्यांच्या बोलण्याप्रमाणे हातघाईवर आले होते. लालबाबाकडे आमदार साहेबांनी पाहिलं. त्यांना आपल्या तीर्थरूपांचा विचार हवा होता. जांबुवंता, पोर उपवर झाली आहे, कॉलेजला जातीये. आता बस झालं. आपल्या घराण्यात ही एकुलती एक पोर. घराण्याचं नाव तीच काढणार. तिला जर चांगलं घर मिळत असेल तर उरकून टाक. जांबुवंतरावांना लाडबाबाचाच हिरवा सिग्नल हवा होता. तो मिळाला. तुमची पोर चांगली शिकारी आहे असा रिपोर्ट आम्हाला फौजदारानं दिलाय तालुक्याला. आमदार संपतराव बोलले. त्यांना आणखी बोलायचं होतं पण त्यांना लाडबाबानं बोलू दिलं नाही. आपण जेवण करून निघू, आमदार साहेब बोलले. मग 2 कोंबड्या कापा. मवाची दारू मिळाली एखाद्या पाड्यावर तर बघा. आमदार संपतराव बोलले. कोंबड्या मिळतील, खरं आमच्या वाड्यात आम्ही दारू पित नाही आणि कोणाला पाजत बी नाही. लाडबाबानं आमदार संपतरावाला सुनवलं. त्या बोलण्यानं आमदार संपतराव गुळमाट हसले. सावरतच बोलले. आम्ही आमदार झालो आणि आम्हाला ही दारू प्यायची आदत झाली. मुंबईला गेलो की अधिवेशनाला मग आम्ही मस्तीत जगतो, समज श्रीमंती लाईफ जगतो. इकडे तालुक्याला आलो की डोंगराळ आदिवासी लाईफ जगतो. काय? आमदार संपतराव अगळपगळ आवाजात बोलले. आमदार जांबुवंतरावांना आपल्या मोगाला चांगलं शिकवायचं होतं. तिला BA LLB करून वकील करायचं होतं. मग तिला आमदारकीसाठी ते उभे करणार होते. आदिवासी भागातील तरुणी आमदार होणं म्हणजे विशेष होणार होतं. आणि मग समाज कल्याण मंत्री वा त्या प्रकारच्या आदिवासी खात्याचं मंत्री होणं काही कठीण होणार नव्हतं. पण तिला तर पाखरे हवा होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.